चला चला दादा बरेगाव लोकलला लढ होतो इथे या मैदानामधून गावतात का बिडे गायकवाड हे आहेत गाडी आहे सगळ्यांचे गाडी आहे चला आम्ही पण रेडी आहोत कोण येत आहे ओंकार चला मी जोड कोण आज पण नाही बेकार उन्हाचा मित्रांनो हातात मोजे घालून येतात ते महत्वाचे खेळाडू असतात हे साध्या सुद्धा खेळाडूला कोणी मोजे देत नसतं अगदी मौज करायला येतो हे खेळाडू अपेक्षा असेल गोल्डी यांच्याकडून पण समोर आहे स्वप्नील पाटे 10 नंबरची बघा क्रिकेट जगतातून भारताने 10 नंबरची जर्सी रिटायर केली आहे पण ही जर्सी अजून रिटायर झालेली नाही गोलंदाजीला कोण आलाय अरे सचिन गोठणकर आलाय मित्रांनो नाव काय विचारता काम विचारा या खेळाडूचं जिथे जिथे जातो तिथे आपल्या कामगिरीने आपली खेळाने आपली छाप सोडून जातो असा सचिन गोठणकर हे जम्बो थांब जरा मित्रांनो चला 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 करा 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 या चेंडू स्ट्रेट टू द फिल्डर तेथे अगदी पहिल्या चेंडू मध्ये खातं उघडलेलं आहे स्वप्नीलाने आणि गोल्डी आलाय स्ट्रायकर सूत्रांकडून माहिती मिळाली आहे अगदी लागलेला आहे स्पर्श झालेला आहे त्या कारणानंतर आणि जे काही अन्नग्रहण करताय तसेच पाणी पिणाऱ्याने पाण्याच्या बॉटलही कचऱ्याच्या पिशवीमध्ये केराच्या पिशवीमध्ये टाकायचं कोणत्याही प्रकारची अस्वच्छता येथे सहन केली जाणार आणि येथे थोडीशी अस्वच्छ गोलंदाजी सचिन गोठणकर यांची अवांतरराव वाईटचा इशारा येथे अंपायर द्वारा 2 चेंडू 2 धावा पुढे चेंडू गोल्डी आणि येथे हाताला भांडार पाडून ताडी यांना 1 धाव गोल्डी यांचं खातं उघडलेलं आहे 1 रन मिळेल कमालीची सुरुवात येते सचिन गोठणकर यांची साइडवेज लागला होता 1 रन पण नाही निर्धाव चेंडू पुढचा चेंडू फिल्डर थोडीशी कन्फ्यूज करता याला मित्रांनो अनुभव म्हणतात पहिली ओव्हर नेहमी जोखमीची असते महत्वाची असते तुम्हाला आठवत असेल 2011ला जाहीर खानने पहिली ओव्हर टाकून सामना खिशात टाकलेला तशी काहीची जबाबदारी पार पाडताना येते सचिन गोठणकर याबरोबरच 1 धाव आणि 1 ओव्हर नंतर धावसंख्या आहेत केवळ 4 धावा मित्रांनो 4 ही सुरुवात येते ओंकार द्वारा अच्छा चला मित्रांनो बळ्या सामन्याकडे वेदांत सुतार आले आणि सुरुवातच न बॉलने केली नाही अवांतर धाव वेदांत सुतार यांच्याकडे आणि पुन्हा एकदा सोने संघ फटका येते स्वप्नील याचा पण केवळ 1 रन असं म्हणतात मित्रांनो आनंदचा मला डायलॉग आठवतो की जिंदगी बरी होणी चाहिए लंबी नाही पण येथे क्रिकेटच्या मैदानात लंबे शॉट पाहिजे बडे उंच मारले तर छपराला लागेल आणि कदाचित झेल तुटण्याची शक्यता आहे त्यामुळे लांब शॉट मारा गोल्डी आलाय स्ट्रायकरती बघा कसं आहे सोन्याचा भाव वधारलाय त्यामुळे या गोल्डीचा भावही वाढेल अशी अपेक्षा असेल ओंकारच्या संघाला एक महागडे ओव्हर ची अपेक्षा असेल त्यांना आणि हा आगार उत्तम फिल्डिंग उत्तम क्षेत्ररक्षण होते सचिन याचं सचिन शेलार प्रयत्न कदाचित बाउंड्री लाईनला कॅच होता हात घालण्याची गरज नव्हती
एक रन मिळाला, थोडा रन मिळाला तर गोल्डी आला. 3 to go. 7 धावा झाल्या. 7 धावा. 3 चेंडू झालेले आहेत. उत्तम गोलंदाजी येते वेदांत सुतारद्वारा. नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. आणि अलॉंग द ग्राउंड गेला उत्तम क्षेत्ररक्षण सचिन. काय कमालीची फिल्डिंग करतोय मित्रा. अवांतर धावा येत आहेत. बॅटिंग रन येत नाही. 9 धावा झाल्यात. पुन्हा एकदा वाईट बॉल. कदाचित वाईट गेले नसते तर ही ओव्हर हे मिळलं नसते मित्रांनो. इतकी उत्तम गोलंदाजी करता येते. सीमारेखा पार जाताना चेंडू. पहिला चौकार येतो या सामन्याचा. धावसंख्या झाले 14. बिनागडी बाद. 1 चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकाचा. आणि पुढचा चेंडू पाहावा लागेल. आणि पाहावा लागेल अंपायरसाठी क्लिअर काय. अजूनही गुलदस्त्या नॉटआउटचा इशारा. याबरोबर दुसरं षटक पारदर्श. 15 धावा झाल्या आहेत बिनागडी बाद. याबरोबरच पॉवर ओव्हर आलेली आहे. पॉवर ओव्हर आलेली आहे. मला वाटतं पॉवरफुल खेळाडू येईल ज्याचा क्रिकेटच्या मैदानामध्ये नेहमी वावर असतो असा आमचा विवेक गायकवाड पटली म्हणतात. गोल्डी आहे. गोल्डीला हा गोल्डन चान्स आहे. त्याचे मोजे थोडेसे मला वाटतं वाढत्या अंगाचे मोजे आणलेत त्यांनी. थोडेसे मोठे आहे. हातांना बसत नाही. वाढत्या अंगाचा खेळाडू आहे मित्रांनो. पाहावं लागेल काय कामगिरी करतोय. मोठं अगदी दिव्य असेल जेव्हा विवेक गायकवाड यांना टोलेजंग फटकेबाजी करावी लागते. साधा सुद्धा गोलंदाज नाहीये. नावाच लागलं तर पहिला चेंडू पॉवर ओव्हर. आणि पहिल्या चेंडूला चान्स आहे कीपरचा. किरण यांनी उत्तमरित्या रोखला चेंडू. पण बोनस धावा जातील. 4 रन आले पहिल्या चेंडू मध्ये. कारण नो बॉल होता. +1 +2 स्वप्नील ऑन स्ट्राईक. पॉवर ओव्हरचा फायदा म्हणतायत की सिंगल काढ. विकेट देऊ नको कारण -5 ची पेनल्टी आहे. हे ठाणे असू दे. अमित घोगे आहेत त्याच्या जोडीला. 5 नंबर प्लॉटचा आणखी एक 2 चौकार. बातोबातोने 2 चौकार. 3-0 चेंडू मध्ये असं खेळत खेळतायत अगदी. गोल्डी ऑन स्ट्राईक. आणि स्लिप मध्ये मित्रांनो जम्बो आहेत अगदी. काय म्हणलंय. अच्छा मित्रांनो कसं आहे की पॉवर प्ले मध्ये पॉवर ओव्हर मध्ये जर वर जायला लागला तर फलंदाज बाद आहे. -5 ते म्हणतात ना. एक अपूर्व कामगिरीची अपेक्षा असेल अपूर्वकडून. समोर आहे विवेक गायकवाड. आणि हा नो बॉल. अवांतर धाव. पुन्हा एकदा अवांतर धाव. अपूर्व मैदानात टिकून राहायचं अशी काहीची अपेक्षा आहे त्यांच्या चाहत्यांची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेट कसा प्रयत्न होता पाहावा लागेल. संधी होती का किरण यांना. पुढील सामना गोकुळन विरुद्ध छावा असा सामना दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. आणि फटका. 1 रन मिळेल जरूर. स्वप्नील ऑन स्ट्राईक. ओमकारसाठी खेळत आहेत. हुशारीने खेळतोय स्वप्नील. नावाला जातोय. 1 रन जोडतोय. थेंब त्यावेळेसाठी वस्तू गोल. आणि हा पुन्हा एकदा 1 रनांचा फटका. याबरोबर 3 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या झाली आहे 28. छावाने नाणेफेक जिंकलेला आहे. नशिबाचा कौल लागलाय छावाच्या बाजूने.
छावाच्या खेळाडूंनी मागे यायचं आहे. त्यांचे कर्णधार तुम्हाला बोलत आहेत. छावाचे छावे कुठे असतील तर तुमच्या कर्णधारांना तुम्ही हवे आहात तर कृपया कॉमेंट्री बॉक्सवर यायचे. 3 ओव्हरनंतर धावसंख्या झाली 28. गोलंदाजीला आला आहे श्रीकांत. स्ट्राईकवर आहे अपूर्व. उमेश अजूनही गुलदस्त्यात चर्चा करतील दोन्ही अंपायर आणि जो काही कौल देतील. निर्णायक असा क्षण आहे मित्रांनो, कारण अपूर्वचा शॉट होता. अपूर्व एक गाजलेला खेळाडू, आपल्या कुमार वयात पौगंड आयुष्यात त्याने उत्तम अशी कामगिरी करत या कॉलेजमध्ये आपलं नाव गाजवलं आणि याच्या नॉटआउटचा इशारा. नॉटआउटचा इशारा येथे अंपायरद्वारा जीवन दान कदाचित म्हणता येणार नाही, कारण नॉटआउट आहे. प्रयत्न चांगला होता तिथे फिल्डरचा. स्वप्नील बॅक ऑन स्ट्राईक. श्रीकांत आणि हा गगनचुंबी शॉट होता आणि असं उत्तम पाहावं लागेल अंपायरचे डिसिजन काय. टोपीला चेंडू लागलाय का. प्रभुत्वाने झेल टिपलेला आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनला. कॅचही पकडला, टोपीही पकडली. एका वेळी 2 कॅच पकडलेत. 2 विकेट तर नाही मिळणार, पण आमच्याकडून एक कौतुकाची थाप आणि एक करीदार चेतन भोगव परतलेत. सीजी त्यांचा सीजीपीए जरूर शाळेमध्ये खूप उंचावर होता त्यांचा सीजीपीए, पण आता त्यांना परतावं लागतं आणि आता आलाय संदेश आलेला आहे. 29 धावा झाल्या 4 चेंडूमध्ये 2 गोल. श्रीकांत उत्तम गोलंदाजी करतायत. संदेश ऑन स्ट्राईक ओंकार संघासाठी आणि हा 9 बॉल. फायदा घ्यायचा होता पण संदेशांनी साधा बॉल पोरगा मित्रांनो, कोणाचाही फायदा घेत नाही. 9 बॉलचाही घेत नाही तो. पुढचा चेंडू पहा, सनसनीत चौकार होते संदेशच्या बॅटमधून. 1 गोल 34 धावा. 1 गोल. नाही दाद हे संधी होती, कठीण संधी होती, पण झेल टिपला असता तर संदेश पॅव्हिलियन मध्ये परतला असता. 4 ओव्हर नंतर 35 धावा झाल्या. 4 ओव्हर नंतर 35. संदेश बॅक ऑन स्ट्राईक. गोलंदाजीला कोण येईल? किरण येणार का? जाणगा अनुभव या पूर्ण संघामध्ये जर तुम्हाला जिथे नजर जाईल तिथे बॉक्स घेण्याचा अनुभवी खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही बाउंड्री लाईनला पाहू शकता. किरण हेगडे गोलंदाज एकदम तगडे. पुढचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि स्ट्रेट टू द फील्ड. प्रभुत्वाचा आणखी एक रनिंग कॅच. धावता झेल टिपत धावत संदेशलाही परतावं लागेल आणि आता संघाचे कर्णधार देवजीत बोडके देव आलेला आहे त्यांच्या पाठीशी. आणि हा पुन्हा एकदा संधी पाडी यांना, पण मला वाटतं थोडासा धीमा स्टार्ट होता त्यामुळे जीवनदान मिळेल ते देवजी त्याला. अपूर्व बॅक ऑन साईड. शेवटचे 4 चेंडू आहेत. 36 धावा झाले. 50चा टप्पा ओलांडणं फार महत्वाचं या संघासाठी. पाहू शकता त्याच्यात गाडी करून तुम्ही पाहू शकता की तुम्हाला अंदाज लागला असेल कोणीचा फॅन दिसतो. त्याचप्रमाणे सनसनीत स्लॉग हिट केलाय आणि हा पुन्हा एकदा कॅच. कॉमेंटेटर्स कर्स म्हणावा लागेल. अपूर्वाला परतावा लागेल पॅव्हिलियन मध्ये. आणि आता याबरोबरच आम्ही झोबे आलेले आहेत. फिल्डरचं नाव काय? कमलेश आणि झेल टिपलाय. आम्ही त्याने अगदी लहानपणी राहुल द्रविड यांचे खूप मोठे चाहते होते. त्याचप्रमाणे बॅकफूटवर जाऊन खेळला एक रनांचा फटका. शेवटचा चेंडू 43 धावा झाल्या. 1 षटकार तरी अर्धशतका जवळ जातील आणि सपोर्ट करून मांडण्याचा प्रयत्न याबरोबर आऊट दिलेला आहे.
असा लागेल ना तर मग असा वर करा. हा बॉल फ्लॅट घेऊन त्याच्या ह्याच्याने असा आलो मी असा आला असा फ्लॅट असा आला डायरेक्ट आला तर थोडं वर नाही गेला फ्लॅट आधी गेला आपल्याला असा थ्रो करून वर एकदा आठवण करून देतो, डावीकडे खेळांची व्यवस्था केली आहे छोट्याशा सचिन खेळा नाही तो खेळ वसईचा खेळ वसईची खेळवाडी संचित नाही बोलत वसईवरून आणलेला खेळ त्याचा आनंद घ्यायचा आहे. याबरोबर येथे बालाजी आलेले आहेत. जॉनी हिस्ट्री डिलीट करून आल्यासाठी दिसते जॉनी. हाच काहीसा त्यांचा प्रत्येकाचं आपलं आपलं प्रेम असतं मित्रांनो. ऑलराऊंड खेळाडू आहे जॉनी, पण तुम्हाला माहितीच आहे ऑलराऊंडर आहे. गोलंदाजीला कोण आलं? गोलंदाजीला आले अमित घोगळे. फलंदाज कुठे आहेत? सब टायटन्स पाठवायचे. 30 मिनिटांची मर्यादा आहे. फलंदाजीला कोण येते? टर्फ टायटन्सच्या विषयी मला वाटतं माझा अंदाज असेल कमलेशच्या जोडीला किरण हेगडे येते. पाहावं लागेल. कोण आला रे? कोण आला? बॅटर्सना पाठवा रे. पहिला चेंडू अमित घोगळे एक नंबरचा खेळाडू आहे. हेलो, पाचन प्रकार असतो पण अरे नंबर धार्मिक एक. एक बार तो अमित का नंबर है क्या? शाळेतही वर्गात त्याचा एक नंबर असेल. हाँ तो उसको जरा कॉल लगा ना और बोलना मेरे को कॉल करने. हाँ बोलना जरा. कमलेश आहे त्याच्या जोडीला संकेत आहे. 44 धावांचा मागोवा घेताना तर टायटन्सच्या संघ ओंकार अमित घोगळे काहीतरी सगळा मदत करताय. कमालीचा हा कीर्ती मारा आहे त्यांचा. याबरोबरच इथे परेश राणे यांचं आगमन झालेलं आहे. एका मागोमागे गोकुळन संघाचे खेळाडू गणेश कुंभार यांनी बोलावलेले दिसत आहेत. पुढील सामना आहे गोकुळन विरुद्ध छावा आणि येथे हवे आहेत 44 धावा. पहिला चेंडू अमित घोगळे यांचा आणि straight to the fielder. संदेश यांचं उत्तम क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू along the ground केलाय. देशदूतच्या पद्धतीने रनआउटच्या कारणे गाडीने फटक कदाचित पवेलियनमध्ये पडतावं लागलं असतं. संकेत यांना खाते उघडलेलं आहे. संकेत यांनी आणि हा एक रनांचा फटका. दोन्ही फलंदाज अगदी संयमाने खेळताना फार मोठं लक्ष नाही आहे. 30 चेंडूमध्ये 44 धावा. अभी कहीं आना थोड़ा जमेगा तो बच्चे. खेळतायत हे दोन्ही खेळाडू. पुढचा चेंडू आणि हा? जिंकलेला आहे अपूर्व यांनी पहिला गडी गाड्यात संकेत पडते. अरे आना थोड़ा देखना बच्चे. पहिली सफल तो आना. गायकवाड. अभी तेरे को चाहिए तो मैं शाम को वापिस आता हूँ, ठीक है?
आणि हा बॅक टू बॅक सिक्सेस, बॅक टू बॅक षटकार. 22 चेंडूमध्ये 25 धावा. गोल टू गो. याच ओव्हरमध्ये सामना संपवायचा इरादा दिसतोय विवेक गायकवाड यांचा. खूप हुशारीने खेळतात ते खेळाडू. पुढचा चेंडू अलॉंग द ग्राउंड खेळला. स्ट्रेट टू द फील्डर. निर्धार चेंडू होता. 3 टू गो. इसको भेजा अपना आणि सुद्धा हवेत तो लावलेला आहे, पाहावं लागेल. चेंडू गेलाय सीमारेखे पार. आणि पुन्हा एकदा या ओव्हर मध्ये अजूनही गेलेला आहे मित्रांनो. अजूनही 20 चेंडू 21 धावा. आणि हा आणखी एक षटकार मित्रांनो. अजून पॉवर ओव्हर बाकी आहे. पॉवर ओव्हरला एखादी हॅट्रिक आणि सामन्याचं गणित बदलू शकतं. 29 धावा झाल्यात. 19 चेंडू 15 धावा. 1 टू गो. 1 टू गो. विवेक म्हणत असेल मला हाँ strike गोल हवी. कॉल किया था. 1 रन काढून घेतो. तुझ्यावर भरोसा ठेवतोय. विकेट नको काढू. पुढची ओव्हर पॉवर आहे. -5 नको आपल्याला. अरे मैं कैसा बोलू रे कॉल एकोणीस मेरे को चेंडू पहचानता 15 नहीं पाया. आणि या टोलावला सीमारेषेवरती तिथे अपूर्व उसको करने बोलू क्या कॉल? आणि 140 चौकार. 11 धावांची गरज 18 चेंडू मध्ये. चल ठीक आहे. आणि आता जर काही वाचवू शकतो. नहीं भाई को पुढील सामना गोकुळणी 11 विरुद्ध छावा. एक ब्लॉक बस्टर सामना असेल छावाचा. याबरोबर दीपक आलेले आहेत. दीपक काळे यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या सगळ्यांचे सर्वे सर्व